करंट टायमिंग 11:40 आणि फायनली आपली ट्रेन आली आहे दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस. आणि गर्दी बघा, बापरे. गाईस TC आमच्या समोरच आहे. आमच्याकडे 6 तिकीट आहेत फक्त आणि 12 जण आहेत. आता काय होईल देव जाणे. आणि रात्री जेव्हा TC आला ना, TCने बघ ना आमच्याकडून ना 1680 रुपयाचा फाईन घेतला. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक पूर्ण पॅक आहे आज. सर्व भाविक आले मुंबईवरून. आता आम्हाला एक प्रश्न पडला की ना दर्शन कसं होणार, कारण लास्ट टाइमकडे पासेस होते, हेवी पासेस नाही आहेत. मग मंडळींनो, महाकुंभची सिरीज कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. 22 फेब्रुवारी 2025 मालवण तालुक्यातील मसुरी गावातील आई भराडी देवी जत्रा उत्सव, अर्थातच आंगणेवाडी जत्रा उत्सव आहे. तर त्यानिमित्त ना सालाबादप्रमाणे मी आणि माझ्या मित्रांसोबत चाललो आहे. कुठे तर आंगणेवाडीला. आजचा आपला प्रवास होणार आहे पुन्हा एकदा कोकण रेल्वेनी कुठपर्यंत, कणकवलीपर्यंत. तर ही नक्की रेल्वे कोणती, प्रवास कसा असेल, माझ्यासोबत कोण कोण असेल, तर सर्व ना तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर आपली ट्रेन आहे ठीक रात्री 12 वाजता. तुम्हाला 12 वाजता म्हटल्यावर समजत असेल कोणती ट्रेन आहे. तर अर्थातच आपली ट्रेन आहे तुतारी एक्सप्रेस. हिचा 12:05 हॉल्ट आहे दादरला. तर आता वाजले संध्याकाळी 7, अजून 5 तास आहेत जाण्यासाठी. तर त्याआधी तयारी करूया आणि पटकन निघूया कुठे, दादरला. वाजले रात्रीचे 11:30 आणि मी आलो आता दादर स्टेशनला. तर आजचा आपला प्रवास होणार आहे 11003, अर्थातच दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस. 2 महिने आधीच ना मी तिकीट बुक केलेले आंगणेवाडीचे. आमचा जो लास्ट ग्रुप होता ना तो सेम ग्रुप आहे. तर चला, ट्रेन यायला फक्त हाफ एन आवर आहे. जाऊया लोक प्लॅटफॉर्मवर, कारण की ना गर्दी खूप आहे. करंट टायमिंग 11:40 आणि फायनली आपली ट्रेन आली आहे दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस. आणि गर्दी बघा, बापरे. आज काय खरं नाही आहे. चला 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 मंडळीनो आत. आणि आपली सीट असेल RAC सीट. वाजले बरोबर 12:02, 3 मिनिटं आहेत यायला. आणि ग्रुपमध्ये लास्ट मेंबर आपले अंबुरी काका आले 12 वाजून. ज्येष्ठ मित्र आणि त्यांना आम्ही बोलवलं आता अर्धा तास अगोदर आणि ते लगेच बाईक वगैरे घेऊन आलेले आहे. मग आपल्यासोबत किती मंडळी आहेत बघा, टोटल 12 जण आहेत मला पकडून. आणि आमच्याकडे 6 तिकीट आहेत आणि आम्ही 12 जण आहेत. तर प्रवास कसा होईल, तर प्रवास पूर्ण धमाकेदार होईल. आपण चालू कुठे, तर कोणताही प्रवास चालू आधी बाप्पाच्या नावाचा प्रवास चालू करूया. सगळं गणपती बाप्पा आई भराडी वाटे की. वाजले बरोबर 12:05 आणि आपली गाडी झाली रवाना कुठून, दादरवरून. आणि गाडी आज तर पूर्ण प्लॅटफॉर्म पूर्ण खाली झालं, कारण गर्दी सगळी प्लॅटफॉर्मची ट्रेनमध्ये आहे. तर चला प्रवास चालू करूया. ठीक 12:06 झाली आहेत आणि आता आपली ट्रेन झाली रवाना दादरवरून. गाईस TC आमच्या समोरच आहे. आमच्याकडे 6 तिकीट आहेत फक्त आणि 12 जण आहेत. आता काय होईल देव जाणे. तर बघा TC आल्यावर TC काय म्हणतो ते. ह्या टोटल आमच्या 6 तिकीट, 2 RAC 3. सो असं आम्हाला सीट्स अलॉट झाले आहेत आज. 6 RAC टोटल. इथे 2 आणि लेफ्ट साईडला 2. आता बघा TC आल्यावर TC काय म्हणतो ते, किती फाईन मारतो. गाईस या नाश्ता करायला लास्ट टाइम सारखा झुणका आणि भाकर आणि लसूण चटणी. चलो चलो.
तब्बल 8.5 तास प्रवास करून ठीक सकाळी 8:30 वाजता आपण पोचलो रत्नागिरी इथे. ट्रेन ना 2 तास लेट आहे, कारण की ना मध्ये क्रॉसिंगसाठी बराच वेळ थांबली रात्री पण. आणि रात्री ना पटकन जाऊन झोपून गेलो, कारण की ना आज प्रवास करायचा अंगणेवाडीचा. आणि रात्री जेव्हा TC आला ना, TCने मग ना आमच्याकडून ना 1680 रुपये फाईन घेतला आणि आम्हाला 2 सीट दिले. कुठे? कन्फर्ममध्ये. अजून आपल्यासोबत काही प्रवासी आहेत. चाललात रत्नागिरी कुठे? नानीसला. कशासाठी आलेलात? असंच फिरायला आलात की गावी? कोल्हापूरची काय? अच्छा अच्छा. चला मग भेटू. चल बाय. प्रवास मस्त आला. थँक्यू तुम्हाला पण. सो चला तर पुढचा प्रवास सिग्नल पण अलाउ झालाय, तर जाऊया आता ट्रेनवर बसूया. सो गाईस फायनली पोचलो कणकवलीला. 1.5 तास ट्रेन लेट आहे आणि 10:30 वाजलेत आणि पोहोचलो कणकवलीला. चला, कसा वाटला प्रवास? एक नंबर. आंबुरे साहेब आले. आंबुरे साहेबांचा बॅग पाठी ट्रेन मध्ये आणि उतरून मुके. अर्धा वाजता ट्रेन खाली होती कणकवलीला, कारण अंगणेवाडीची आज जत्रा उत्सव आहे. फायनली पोचलो कोकणातल्या गावी निवाय इथे, जे की कणकवलीमध्ये आहे. 17 किलोमीटर कणकवली स्टेशनवरून. सो ट्रेनमध्ये तसा प्रवास शूट करायला भेटला नाही, कारण धावपळ खूप झाली. आणि ट्रेनने आम्हाला सोडलं ठीक 10:30 वाजता कणकवली स्टेशनवर. ट्रेन ना 1.5 तास लेट झाली. मग त्यानंतर ना घाई गडबडीत टमटम बुक केली आणि टमटम बुक करून ना 17 किलोमीटर प्रवास करून आम्ही पोहोचलो निवाय इथे गेलो. सो इथे ना ज्या आमच्या ग्रुपमध्ये एक जण आहेत ना दादा, त्यांचं गाव आहे, तर तिथं मी स्टे केलं आहे. आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. आता इथून आपला पुढचा प्रवास होईल, जे की आग्नेवाडी. तर आग्नेवाडी इथून ना 17 किलोमीटर आहे. जर तुम्ही आग्नेवाडी प्लॅन करतायत ना, तर तुम्हाला ना कणकवली किंवा कुडाळला यावं लागेल. तिथून तुम्हाला टमटम असेल किंवा मग ना ST असेल, सहज भेटून जाईल. कारण ना आग्नेवाडी यात्रा म्हटल्यावर ना एक्स्ट्रा बसेस पण सोडतात कणकवली आणि कुडाळवरून. स्वतः प्रवास होईल आता इथून आपल्या निवाय ह्या गावातून ठीक आग्नेवाडी. ज्या टमटमने आम्ही आलो होतो ना गावी, त्याच टमटमने आम्ही जाणार होतो कुठे? आग्नेवाडी. सो ती आम्हाला आता फेअर पडली आहे 800 रुपये. सो गाईस हे आमचं कोकणातलं घर, तिथं आम्ही स्टे केलं आहे. बाहेर असं मस्तपैकी तुळशीचं वृंदावन आणि आपलं हे स्टेचं सध्यासाठी. आणि आपलं सगळे मंडळी, सर्व गावचे सरपंच साहेब, शिंदे साहेब. अरे खरोखर वाटलं ना ब्लॉग आहे. 2 शब्द सांगा जरा गावाबद्दल तुमच्या. आणि हे आमचं कोकणातलं घर, इथे आम्ही स्टे केला. हे सर्वांची भावकी आहेत. सो खूप चांगली मांडी आहे तिकडची, कारण आम्ही ना 12 जण होतो. प्रत्येकाच्या घरात आम्ही आंघोळ करतोय. काही जण या घरात, काही जण त्या घरात. सो असं काही हे कोकणातलं घर. सो चला आता आपला पुढचा प्रवास होईल आता कुठे? आग्नेवाडी. तर पटकन जाऊया आग्नेवाडीला, कारण 17 किलोमीटर आहे आणि ऊन खूप जास्त आहे. हे बघा मंडळीनं मला काय भेटलंय, चिक्कू. तुम्ही गावी आल्यावर फणस, आंबे, काजू पाहिले असेल, पण चिक्कू खूप कमी. हे तुमचं झाड आहे? पिकले आहेत ना सगळे? सकाळी काढले का सर्व? आता हे पिकलेले नाही आहेत, कच्चे आहेत सर्व. हा, मग उद्या पिकतील सकाळपर्यंत? नाही पिकणार. एकदम आताच्या अंतरावर आहेत, दिसत आहेत. कुठे? अरे बघा, पिकले नाही आहेत, पण ते कच्चे आहेत ना काकी? केवढे आहेत? मोठे आहेत काय? अजून होणार ना मोठे. सो गावी तुम्ही आल्यावर काजू फणस बघतोच आपण, पण चिक्कू खूप रेअर बघतो. हा बघा, हा पण एक मोठा आहे, बऱ्यापैकी मोठा. पिकला रे, तुटला आता हा बघा, शपथ. हे काय डीक आहे ना?
कच्चा असेल ना खाला तर होय नाही घशात खरं कसा खराब होईल काय डिंक आहे ना हा हा बरोबर बरोबर बघा त्या डिंकाने घशात या होतं येतो अंगणेवाडी दर्शन करून येतो हो हो नक्की नक्की येतो मग नंतर दर्शन करून येतो तुमच्याकडे गप्पा मारूया सो चला मित्रांनो आपली आली टमटम आणि आपली नेहमीची पाठची सीट जी आपली बेस्ट सीट असते कोणाच्या काय कटकट नाही त्याच्या इथे तू बस इथे मी बसतो लेफ्ट साईडला बस आरामात बसूया आणि बाकीचे 12 जण 10 जण पुढे गाईस ट्रॅफिक बघा ट्रॅफिक पूर्ण पॅक आहे आज सर्व भाविक आले मुंबईवरून आणि बघा पूर्ण पॅक आहे लाईन बघा चला मग चालत जाऊया कारण ट्रॅफिक ना खूप जास्त आहे बाप रे एवढं ट्रॅफिक आहे ना आणि इतकं ऊन जास्त आहे ना की काय सांगू बघा हा मधला मेन नाका इथून लेफ्ट साईडने आपली अंगणेवाडीचं मंदिर आणि राईट साईडला पार्किंगसाठी आहे जर तुम्ही आलात तर राईट साईड तुम्हाला पार्किंगसाठी जावं लागेल आणि गर्दी बघा गर्दी तुफान गर्दी आहे आज या उन्हात प्रवास केला आहे या उन्हात प्रवास करायचा आहे पुढे 15 मिनिटावर मंदिर आहे आणि या उन्हात दर्शन पण घ्यायचं आहे कसं होईल देव जाणे चला मित्रांनो ह्या गरमीत थंड थंड लिंबू पाणी कारण की मस्ट निडेड आहे कारण ऊन इतकं जास्त आहे ना तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकता किती टेम्परेचर असेल इथे सो लिंबू सरबत मॅन्डेटरी आहे 2 लिंबू सरबत पिऊन चला जाऊया दर्शन व्हायला आणि गर्दी तर तुफान आहे आणि ना चारी बाजूला ना स्टॉल्स आहेत सो तुम्हाला जर खूप काही ना शॉपिंग करण्यासाठी ना खूप काही सामान भेटून जाईल सो लास्ट टाइम पण आम्ही ना दुपारच्या वेळी दर्शन केलेलं आणि मग निघालेलो तोच प्लॅन आहे दुपारी दर्शन करायचं कारण वाजले दुपारचे 2 ऊन खूप जास्त आहे दर्शन करून कसं मोकळं व्हायचं फ्री व्हायचं आहे हे बघा सर्व तुम्हाला इथे स्टॉल्स वगैरे सर्व आहेत खेळणीपासून कपडे लता सर्व खाजा वगैरे मालवणी खाजा वगैरे नंतर आल्यावर बघूया काय सीन याचा किती रुपये वगैरे काय कॉस्ट आहे आणि ते मसाले वगैरे पण भेटून जातील शिरसाट मसाले सो आधी ना दर्शन घेऊया आणि मग ना पुणे जत्रा फिरूया आता आम्हाला एक प्रश्न पडला की ना दर्शन कसं होणार कारण लास्ट टाइमकडे पासेस होते हेवी पासेस नाही आहेत ऊन खूप जास्त आहे आणि गर्दी पण तुफान गर्दी आहे सो या तुफान गर्दीमध्ये दर्शन कसं होणार आता सर्वात मोठा प्रश्न आहे तर बघूया काही जुगाड होतो का काही पासेस भेटतात का काही ओळखीवर किंवा लाईन बघू किती आहे जी कशी आहे बोटी 130 द्या एक चांगली द्या चांगली आहे नारळ वगैरे एक मिनिट सो गाईस आता एक जण आम्हाला भेटलाय आमचा म्हणजे मित्र आहे आम्हाला पास आता हाणतो यासाठी तर तिने आम्हाला गुरुदास हॉटेलजवळ बोलवलं आहे तर बघूया पास आता हाणतो का जर पास भेटले ना तर पटकन मग दर्शन होईल एक 10-15 मिनिटात कारण लाईन ना खूप जास्त आहे आणि 2 ते 3 तास कमीत कमी जातील असं सांगतायत तर जर पास असेल ना तर पटकन पासमधून आम्ही निघून जाऊ दर्शन करून फ्री येऊ आता मी ना गुरुदास हॉटेल जवळ आलो आहे आता तो आशिष आमचा एक मित्र येतोय तुमच्या हॉटेल जाऊ कामाला येतोय बोलला सो तो पास घेऊन येतोय पास घेऊन आला ना तो पटकन दर्शन होईल 15-20 मिनिटात दर्शन होईल आमचं गाभाऱ्यातून सो बघूया कारण खूप जास्त गर्दी आहे आज फर्स्ट डे आहे जत्रेचा आणि दुपारचे 2 वाजलेत आणि या उन्हात बाई आमची अर्धी लोक हरवली आहेत अर्धी लोक माझ्यासोबत आहेत अर्ध्या लोकांना शोधायचं आहे आता आणि त्या लोकांना इथे नेटवर्क पण नाही इथे कसं होणार आहे कशी लोक भेटणार आहेत देव जाणे दर्शन झाल्यावर इथे मालवणी खाजा वगैरे घेतला हे बघा प्रसाद सो इथे तुम्हाला खूप काही अवेलेबल आहे मालवणी खाजा शेव लाडू शेंगदाणा लाडू तायत्याचे लाडू आणि पुन्हा खाजा आणि तिथे आपला फेवरेट बुंदीचा लाडू सो हा प्रसाद घेतला आहे घरच्यांसाठी आणि हात पण ना प्रसाद आहे दिसतोय कोकणात आल्यावर लालपरीचा प्रवास होणार नाही असं होणार नाही सो आता आपला प्रवास होतो लालपरीने इथून कुठे तर जे आमचं गाव आहे ना आता निवा आहे ना
तर निवाय ह्या गावी जायचं आम्हाला प्रवास करून लालपरीचा, कारण की जी टमटम होती ना ती गेली. सो आता लालपरीचा प्रवास करू आणि जाऊ. मग मंडळीनो, कसा वाटला प्रवास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर झालं असं की दुपारचे 4 वाजले आणि दर्शन ना आमचं खूप मस्त झालं. लाईन होती पण ना आमच्याकडे VIP पास होता. VIP पास असल्यामुळे ना दर्शन पटकन झालं, एक 15-20 मिनटं लागली. सो त्यानंतर ना बाहेर आलो, थोडी खरेदी केली आणि ST पकडून गप्पा गावी आलो, गावच्या घरात आलो. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही अंगणवाडी प्लॅन करतात ना तर ट्राय करा सकाळी लवकर या किंवा मग संध्याकाळी या. पण आमच्याकडे कसं वेळेचं बंधन पण होतं आणि पण गाड्याची पण काही सोय नव्हती. सो आम्ही दुपारी जाऊन दर्शन करून मोकळे झालो. तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल ना तर ब्लॉगला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला आपण भेटू का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.